जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई संगीता माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे, सर्व श्रद्धाळू भक्तांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज मी असा विषय घेऊन आलेले आहे की एक दादा आहेत, त्यांनी मला मेसेज केला होता की ताई, कुलदेवतेचा कोप झाला असेल तर काय लक्षणं असू शकतात आणि यातनं सुटका कशी करायची, आईला प्रसन्न कसं करायचं, आई याच्यावरती, ताई याच्यावरती मला तुम्ही यावरती तुम्ही मला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्या किंवा याच्यावरती व्हिडिओ बनवा, त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण आज हा प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा. बंधू भगिनींनो, आपल्या कुलदेवतेचा कोप होणं म्हणजे हा थोडा चुकीचाच गैरसमज आहे. कुलदेवतेचा कोप कधीही नाही होऊ शकत तुमच्यावरती. हा, खूप दिवस झालेत तुम्ही तुमच्या कुलदेवतेला भेटायला गेला नाहीत, कुळाचार करत नाही, तर तुमच्यावरती आई नाराज होऊ शकते, पण कोप नाही होऊ शकत. काय होतं की काही काही लोकांचं असं असतं की त्यांची कुलस्वामिनी असते तुळजाभवानी आणि ते दुसरीकडेच जात असतात, म्हणजेच की काळेश्वरीला जात असतील, मांढरगडावर जात असतील, तर मग कसं होतं की आईलाही वाटतं ना की बघा माझ्या बहिणीला भेटायला जातात पण मला भेटायला येत नाही, असं होऊ शकतं, म्हणून ती नाराज होऊ शकते. म्हणजेच की बघा, ही कुलदेवता म्हणजेच आपली कुलस्वामिनी ही आपल्या कुळाची रक्षण करणारी एक आई आहे. आपल्या सर्व कुळांचं रक्षण करत असते, सर्व कुळांचीच ही आई आहे. जशी की आपली जन्मदी ती आई असते तशीच. आता मला सांगा की आपण आपलं गाव सोडून बाहेर गावी राहत असेल, सिटीच्या ठिकाणी राहायला आले असेल, काही कारणानिमित्त तुम्ही जॉब तुमचा बाहेर असेल, तुमची नोकरी बाहेर असेल, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर गेलात आणि खूपच दिवस झाले, जर तुमच्या जन्मदेत्या म्हणजे जन्मदेत्या आईलाच तुम्ही जर भेटायला गेला नाही तर आईला तुमची आठवण येणारच की, साहजिकच आहे, येणारच. खूप दिवस झाले तर आईलाही आठवण येणार की बाबा माझं बाळ किंवा माझी लेकरं खूप दिवस झाले माझ्या भेटीला आलेली नाही, यांना माझी आठवण येत नाही का, मग ती नाराज असू शकते. नाराज नक्कीच होणार की, ती आई आहे ना, नाराज होऊ शकते ना आपण जर भेटायलाच गेलो नाही तर. तशीच ही जी कुलदेवता आहे, आपल्या कुळाची आई आहे, मग ती तुमची कुठली असेल, तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल, आपल्या माहूरगडची रेणुका माता असेल किंवा वणीगडाची सप्तशृंगी माता असेल, कुठलीही असेल 3.5 शक्तिपीठामधली, नाराज होऊ शकते. तर याची काय लक्षणं असू शकतात, जर आई नाराज झाली तर कसं ओळखायचं? तर बघा, तुमच्यावरती कुलदेवतेचा आशीर्वाद नसेल, कुलदेवता खुश नसेल घरामध्ये, तर घरामध्ये चिडचिड होणं, घरामध्ये एकमेकांचं पटत नाही. आपला कुठलाही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला यश बरकता येत नाही. कोणाचं शिक्षण चालू असेल घरामध्ये तरी पण अपयश भेटत असतं, नोकरीचा संदर्भ असेल तरीही आपल्याला अपयश मिळतं. आपण काही ठरवलेली कामे असेल ते ठराविक वेळेत होत नाहीत. ही अशी कारणं होऊ शकतात, कारण की कुलदेवता प्रसन्न नसते, कुलदेवतेचा आशीर्वाद नसेल, तर ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. तर यातनं बाहेर कसं पडायचं, आई प्रसन्न कशी होईल? तर बघा, तुमची जी देवता असेल, तुम्हाला माहीत असेल तर त्या देवतेला जायचं आहे तुम्ही. मग आईला साडी चोळी किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुम्हाला जर साडी न्यायला जमत नसेल तर तुम्ही खणा नारळाने देखील आईची ओटी भरू शकता. आणि जर तुम्ही करू शकत असाल आणि तुमची इच्छा असेल करायची तर तुम्ही सर्व शिंगार आईचा नेऊ शकता. मग त्यामध्ये आईचं सर्व जे जे आईला लागतं, हिरवी बांगडी आली, सिंदुराला, टिकल्याची डबी असेल, नेल पॉलिश असेल, म्हणजे तुम्ही सर्व नेऊ शकता. मेहंदीचा कोन असेल, या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन गेला तरी चालेल. आणि नाही नेलं तरी चालेल, तुम्ही साधी जरी ओटी भरली तरी चालेल. आई तुमच्यावरती नाराज होणार नाही की माझ्या मुलांनी मला चांगली साडी आणली नाही, भारीतली साडी आणली नाही, मला साधीच आणली, असं काही नाही हो. ती नाराज होणारच नाही तुमच्यावरती. तुम्ही भेटायला जाणार, तुम्ही त्याच्यामध्ये ती समाधान होणारच. फक्त तुम्ही ज्या वेळेस भेटायला जाणार आहे तर जो आईच्या ओटीमध्ये जो नारळ आपण ठेवतोय तो नारळ, हिरवा नारळ घेऊन जायचंय. हिरव्या नारळाने आईला विनवणी करणं म्हणजे
आई लवकर प्रसन्न होते. विनवणी करायची आहे, पान बनवून न्यायचं आहे. मग तुम्ही घरी पान बनवू शकता. पान बनवून आईच्या ओटीमध्ये ठेवायचं आहे. आणि सुगंधी अत्तर असेल, मोगऱ्याचा अत्तर असेल, गजरा असेल, असं तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकता. आणि कुळाचार करून यायचे घरी आणि आईला तिथे प्रार्थना करायची, हे जगदंबा, हे आदिशक्ती, खूप दिवस झाले आई आम्ही तुझ्या भेटीला आलो नाही ग, आम्हाला माफ कर, चुकलो आम्ही, इथनं पुढं होणार नाही असं, इथनं पुढं आम्ही नित्यनेमाने दरवर्षी तुझ्या भेटीला येणार आई, असं तिला वचन द्या तिथं. आणि सर्वांनी कुळाचार करून घरी या. तुमची जी कुलदेवता असेल, तुम्हाला माहिती असेल तर मग तिचा फोटो टाक तुमच्याकडं असेल तर त्या फोटोची पूजा करायची. तुमच्याकडनं जर शक्य झालं तर तुम्ही शुक्रवारी मंगळवारी तुम्ही आरती करू शकता घरामध्ये. आईच्या नावाचं म्हणजे जी तुमची जगदंबा म्हणजे कुठलं तुमचं स्वरूप आहे तिच्या नावाचं तुम्ही नामस्मरण करावं. आणि झालं शक्य तर तुम्ही जप करू शकता. हे जरी तुम्ही नित्यनेमाने सुरू ठेवलं तरी पण तुमच्यावरती जी तुमची जगदंबा म्हणजे तुमची आदिशक्ती कुलस्वामिनी जी तुमच्यावरती नाराज आहे ती तुमच्यावरती नाराज राहणार नाही. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली तर तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. जर आवडला असेल तरीही सांगायचं आहे, जर काही चुकलं असेल तरीही सांगू शकता, काहीही हरकत नाही. आणि तुमचेही काही प्रश्न असेल तर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पण शेअर करायचं आहे. ही दैवी सेवा करायची आहे.